नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण एविल आयची राखी बनवणार आहोत. टर्किश आय ज्याला म्हणतात किंवा एविल आय. दोन शेपमध्ये बनवणार आहोत. एक डोळ्याचा शेप बनवणार आहोत आणि एक राऊंड शेपमध्ये. त्यासाठी लागणारं साहित्य सर्वप्रथम पाहू. 3 कलर लागणार आहेत त्याला. तिन्ही पोर्पल्या ऊल घेतली आहे. हा लाईट ब्लू शेड आहे, डार्क ब्लू शेड आहे आणि व्हाईट कलरचा. तिन्ही पोर्पल्या ऊल आहे आणि यासाठी वापरणार आहे मी 1.6 mm क्रोशे हुक. आणि लागणार आहेत आपल्याला 3 mm बीड्स, जे असे आपण साईडला लावणार आहोत. दोऱ्याच्या साईडला आपण हे यूज करणार आहोत. चला तर आपण स्टार्ट करू. हे स्टार्ट आपण डार्क ब्लू कलरने करणार आहोत. सगळ्यात आधी मॅजिक रिंग बनवून घ्यायची आणि मॅजिक रिंगमध्ये वर्क करायचं आहे. एक चेन घ्यायची आहे आणि 5 सिंगल खांब घालून घ्यायचे आहेत आपल्याला. हे आपलं फर्स्ट राऊंड आहे. 1 2 3 4 आणि 5. हे पहा, 5 सिंगल खांब घालून घेतले. मॅजिक रिंग सर्कल बंद करायचं, जेणेकरून हे सर्कल आपल्या इथे असं गोल दिसेल. आता आपल्याला फर्स्ट राऊंड जॉईन करून घ्यायचं आहे, कंप्लीट करून. त्यासाठी पहिला जो सिंगल खांब घेतलेला तिथे स्लिप स्टिच करून हे जॉईन करून घ्यायचं, म्हणजे आपला पहिला राऊंड कंप्लीट झालं. आता सेकंड राऊंडसाठी आपण जॉईन करणार आहोत हा लाईट ब्लू कलर. हे पण डायरेक्टली जॉईन करते इथे. ब्लूवाला दोरा खिचून घ्यायचा, डार्क ब्लूवाला तो साईडला ठेवणार मी आणि लाईट ब्लूने वर्क करणार. आता एक चेन घेऊन त्याच खांबात जिथे आपण सिंगल जॉईन केलं आहे त्याच खांबामध्ये एक सिंगल खांब घालून घेणार मी. आणि पुढच्या खांबामध्ये आपण आपण 2 सिंगल खांब घालणार आहोत, जिथे आपण जॉईन केलं आहे स्लिप स्टिच करून तिथे. तसंच पुढच्या प्रत्येक खांबामध्ये आपण प्रत्येकी 2-2 सिंगल खांब घालायचे आहेत, जेणेकरून हे आपलं पहिलं 5 खांबांचं राऊंड होतं ते सेकंड राऊंड आपलं 5 दुने 10 खांबांचं होईल. तिसऱ्या खांबावरती पण मी 2 सिंगल खांब बनवून घेते. 6 झाले. चौथ्या खांबावरती सुद्धा 2 सिंगल खांब बनवून घ्यायचे. आणि शेवटचा जो खांब आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 सिंगल खांब बनवून घ्यायचे. 1 आणि 2. हे पहा, असं हे टोटल 10 सिंगल खांब बनवलेत. आणि हा जो पहिला सिंगल खांब होता आपला सेकंड राऊंडचा, तिथे क्रोशे हुक टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. आणि हे राऊंड कंप्लीट करायचं आहे. आता आपल्याला तिसरा राऊंड स्टार्ट करायचं आहे. त्यासाठी मी व्हाईट कलर जॉईन करून घेणार. व्हाईट कलर आधी इथे मी जॉईंट करून घेते. हा दोरा खिचून घ्यायचा, आपल्याला घट्ट खिचून घ्यायचा, म्हणजे इथे गॅप राहत नाही. एक चेन घेऊन त्याच खांबामध्ये आपल्याला एक सिंगल खांब घालून घ्यायचा आहे. साईड बाय साईड हा दोरा सुद्धा त्याच्यामध्ये हाईड करायचा थोडासा आणि उरलेला कट करून टाकायचा. मग पहिल्या खांबामध्ये आपण एक सिंगल खांब घातलाय, त्याच्या पुढच्या खांबामध्ये आपल्याला 2 घालायचे आहेत.
दुसऱ्या खांबामध्ये 2 घातले. पुढच्या तिसरा जो खांब आहे त्याच्यामध्ये 1 घालायचा आहे. चौथ्या खांबामध्ये 2 घालायचे आहे. अशा पद्धतीने 1 2 1 2 असे आपण टोटल 10 खांब आहेत, त्याचे 15 खांब बनवणार थर्ड राऊंडला. पुढच्या खांबामध्ये 1, पुढच्या खांबामध्ये 2, 9 झाले टोटल. पुढच्या खांबामध्ये 1, त्याच्या पुढच्या खांबामध्ये 2, पुढचे 2 खांब आहेत शिल्लक, त्याच्या एका खांबामध्ये 1 घालायचा आणि शेवटच्या खांबामध्ये आपल्याला 2 घालायचे. 1 आणि 2. आता हा स्काय ब्लू दोरा आहे, हा कट करून घ्यायचा आपल्याला. हे राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता इथे पहिल्या खांबावरती क्रोशे टाकून हे जॉईन करून घ्यायचा. एक चेन घेऊन एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा आपला बेस तयार झाला आहे. दोन्ही शेपसाठी बेस सेम आहे. हा बघा, जसा राऊंडला आपण बनवणार तेव्हा राऊंड शेपने जेव्हा राखी बनवणार तेव्हा सुद्धा हाच बेस असेल. आता आपण आय शेप बनवतोय. हा दोरा मी ऑलरेडी कट केलेला नव्हता, तोच इथे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. इथे हा जो पहिला खांब आहे त्या खांबावरती मी करून घेते. एक चेन घेऊन त्याच पहिल्या खांबामध्ये आपण एक सिंगल खांब घालायचा आहे आणि पुढच्या 6 खांबामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब घालायचे आपल्याला. 1 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 आणि हा 7. 7 खांबावरती 7 सिंगल खांब घातलेत आपण. आता त्याच्या पुढचा जो आहे तिथे आपण त्या खांबावरती टोटल 5 सिंगल खांब घालायचे आहेत. 1, त्याच खांबावरती हा दुसरा, हा तिसरा, चौथा आणि 5वा. जेणेकरून जो साईडचा डोळ्याचा शेप आहे तो आपला येतोय. 5 हे 5 सिंगल खांब घातलेले आहेत. आता पुन्हा पुढच्या 6 सिंगल खांब घालायचे. पुढचे 6 सिंगल खांबावरती 1 2 प्रत्येकी एक एक प्रमाणे 3 4 5 आणि 6 7. इथे 7 घातले, तसे इथे 7 घातले आणि हा जो शेवटचा इथे आपल्याला टोटल 5 सिंगल खांब घालायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. हे
हे पहा, जसे इथे आपण 5 सिंगल खांब घातले तसे इथे 5 सिंगल खांब घातले, जेणेकरून आपल्याला डोळ्याचा शेप आला. आणि हा जो पहिला सिंगल खांब होता या राऊंडमधला चौथ्या, तिथे आपण स्लिप स्टिच करायचे. एक चेन घेऊन दोरा कट करायचा आहे. आणि हा जो दोरा आहे तो आपल्याला हाईड करायचा आहे. क्रोशे हुकच्या साहाय्याने करू शकता किंवा टॅपेस्ट्री निडलने सुद्धा हे आतमध्ये शिवून टाकू शकता. एक्स्ट्रा उरलेले दोरे जे आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत. आणि ह्याच्या दोन्ही साईडला दोरा जॉईंट करायचा आहे आणि बीड्स लावायचे. दोरा जॉईन करताना आता मी थोडासा लांब असा हा दोरा घेतला आहे, डबल केला आहे फोल्ड करून. हे पहा, तुम्हाला जेवढ्या साईजचा हवा त्या हिशोबाने घ्यायचं आहे. आणि हे जे 5 सिंगल खांब बनवले आपण, 1 2 3 4 5 चा मधला म्हणजे हा तिसरा, त्या सिंगल खांबावरती आपल्याला हा लूप खेचून घ्यायचा आणि 6 दोरा या हा लूप खेचून घेऊन त्याच्यातून हा दोरा बाहेर काढायचा आहे आपण, जेणेकरून हा बरोबर ह्याच्यामध्ये अटकून राहील. सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा असंच, तिसरा जो खांब आहे त्या तिसऱ्या खांबावरती दोरा क्रोशे हुक टाकून हे असं सेंटरला घ्यायचं आहे. सेंटर असं बरोबर सेंटरला घेऊन दोरा खेचून काढायचा आहे आणि असं हा ह्याच्यामध्ये अडकवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बीड्स घालायचे. त्यासाठी मी हा तंबूस यूज करते, सुई न यूज करता. हे इझिएस्ट वे आहे. एक गाठ मारून घेते इथे आणि 3 mm चे जे बीड्स मी तुम्हाला सांगितले, तो एक 3 mm चा बीड याच्यामध्ये घालून घेते. हे काढून घ्यायचे. इथे कशी नॉट मारायचे. सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा करून घेते. पण दुसऱ्या बाजूला सुद्धा मी बीड्स एक बीड मनी जो आहे तो लावून घेतलेला आहे. आणि रेडी झालेला आहे आपला एविल आहे राखी. ही आपली आहे म्हणजे डोळ्याच्या शेपची राखी बनवलेली आहे आपण. आता आपल्याला राऊंड शेप बनवण्यासाठी मी असा हा सेंटरचा बनवून घेतलेला आहे डोळ्याचा भाग. म्हणजे जो हे 3 राऊंड आहेत ते दोन्ही राख्यांसाठी सेम बनवलेलं आहे. 5 सिंगल खांब, त्यानंतर प्रत्येक खांबावरती 2 प्रमाणे 10 सिंगल खांब, त्यानंतर एका खांबावरती 1, एका खांबावरती 2, 1 2 अशा प्रमाणे 10 नंतर इथे 15 सिंगल खांब. आता लास्ट राऊंड जे आहे ते करणार आहोत आपण. त्यासाठी मी आता ब्लू दोरा घेतलेला आहे आणि कुठल्याही एका खांबावरती आपल्याला जॉईन करायचं आहे. इथे जिथे मी पहिला खांब बनवला होता तिथे जॉईन करते. हे पहा अशा पद्धतीने. इथे एक चेन घेऊन मी एक सिंगल खांब घातलेला आहे पहिल्या खांबावरती. आपला 4था राऊंड चालू आहे, त्यामुळे दुसऱ्या खांबावरती सुद्धा एक सिंगल खांब घालणार आणि तिसऱ्या खांबावरती 2 सिंगल खांब घालणार. 1 आणि 2. सेम पद्धतीने पुढे पण तसंच. पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी एक सिंगल खांब. आणि तिसऱ्या खांबामध्ये 2 सिंगल खांब.
पॅटर्नने हे राऊंड मी कंप्लीट करून घेणार आहे. 1 1 2 1 1 2 अशा पद्धतीने. 1 पुढच्या खांबामध्ये 1, पुन्हा त्याच्या पुढच्या खांबामध्ये 2. असे जे आधी तिसऱ्या राऊंडला 15 होते ते आता इथे 20 खांब होतील, कारण आपण 2 सोडून तिसऱ्या खांबामध्ये आपण इन्क्रीज करतोय. 1 आणि 2. एक आणि आता हा जो शेवटचा खांब आहे, शेवटच्या खांबात आपल्याला 2 घालायचे. 1 आणि 2 अशाप्रमाणे हे तिसऱ्या खांबावरती आपण चौथ्या राऊंडला आपण टोटल 20 सिंगल खांब घालून घेतलेत. हा जो पहिला सिंगल खांब घातला आहे त्या पहिल्या सिंगल खांबावरती क्रोशेट टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचे, जेणेकरून आपलं हे सर्कलवाली राखीसुद्धा एवी लायची रेडी झालेली आहे. आणि हा जो एक्स्ट्रावाला दोरा आहे आपल्याला हाईड करायचा आहे. आणि जसं ह्या राखीला मी हे दोरा जॉईन करून घेतला आहे आणि मनी, तसंच इथे सुद्धा ह्याला आपण दोरा जॉईन करून घ्यायचा. जसं की आता इथे आपल्याकडे टोटल 20 सिंगल खांब आहेत, त्यामुळे 10 एका साईडला आणि 10 दुसऱ्या साईडला असं करणार आहोत आपण. हे पहा, इथे मी कुठल्याही एका सिंगल खांबावरती क्रोशेट टाकायचे आपल्याला. आणि हा दोरा खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 9 सिंगल खांब स्किप करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10वा जो सिंगल खांब आहे त्याच्यावरती क्रोशेट टाकायचा, जेणेकरून इथे सुद्धा हे 9 सिंगल खांब राहतील. बरोबर सेंटरला हा सुद्धा दोरा जॉईन करून घ्यायचा आहे. हा सुद्धा दोरा मी इथे जॉईन करून घेतलेला आहे. आणि जसे इथे मी बीड्स लावलेत तसे बीड्स लावणार आहे इथे. आणि फायनली रेडी झालेली आहे आपली एवी लाय किंवा टर्किश आहे राखी. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.